मंडळी नमस्कार, जय शिवराय, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. मी तुमचा मित्र रायचंद शिंदे आणि आपण पाहताय बायमण स्पेशल भटकंतीमध्ये उत्तराखंडच्या कुवारी पास ट्रेकचा प्रवास. मंडळी, पहिल्या भागात आपण पुण्यावरून विमान प्रवास करत दिल्लीला आलो. त्यानंतर हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून देवभूमी हरिद्वारला पोहोचलो आणि तिथून ऋषिकेश मार्गे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात करची गावात पोहोचलो. रात्री बेस कॅम्पला मुक्काम केला आणि आता आजपासून आपली खऱ्या अर्थाने ट्रेकला सुरुवात होणार आहे. तर मंडळी, आज मंगळवार दिनांक 31 मार्च 2026. आजची सकाळ स्वच्छ सूर्यप्रकाशाने झाली आणि आम्ही 9 जण नाश्ता करून निघालो आमच्या ध्येयाकडे. आज पुण्यातून निघाल्यानंतर आमचा तिसरा दिवस होता आणि आज जवळपास 8 ते 9 किलोमीटर अंतर पार करायचं होतं आणि 2000 फूट एलिव्हेशन म्हणजे थेट उंच जायचं. असा हा पहिला टप्पा होता. आपल्याला माहिती आहे हिमालय ट्रेक करताना खूप अशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तुमचा ड्रेस कोड असेल, तुमचं साहित्य असेल, हे कसं सोबत न्यायचं, कारण एकदम उंचीवरती आपण जातो, ज्या ठिकाणी थंड वातावरण आहे, बर्फ आहे आणि खरं तर 2 मुक्काम आहेत जाताना. रात्री आम्ही माझ्या पाठीमागं ही काय बिल्डिंग आहे या ठिकाणी पायथ्याशी तिथं मुक्काम केला होता. ह्या ट्रॅव्हलरमध्ये प्रवास केला होता. येताना खूप मजा आली. पुण्यातून थेट दिल्ली विमानाने, त्यानंतर दिल्लीवरून हरिद्वारला आम्ही रेल्वेने आलो आणि तिथून मग 8 ते 9 तासाचा प्रवास करून हरिद्वारवरून उत्तराखंडमधल्या चमोली जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये या ट्रेकसाठी आलेलो आहोत. खरं तर मागच्या वेळेस म्हणजे आता वर्षभरातला हा दुसरा ट्रेक आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही जो ट्रेक केला होता तो सगळ्यांना माहितीच आहे, तुम्ही आमच्या माध्यमातून पाहिलेला सुद्धा आहे. हा ट्रेक केला होता आम्ही व्हॅली ऑफ द फ्लावर याच उत्तराखंड राज्यातला हा ट्रेक होता. पावसाळ्यामध्ये केला होता. प्रचंड फुलांचा नजारा आम्हाला पाहायला मिळाला आणि आता मात्र आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात हा ट्रेक सुरू करणार आहोत. सर्व काही तयारी झालेली आहे. या ठिकाणची जी काही या खेडेगावामध्ये या ठिकाणी छोटे छोटे दुकानं आपण पाहू शकतो. या ठिकाणी वेगवेगळ्या या गावात ही छोटी दुकानं, त्यानंतर राहण्याची ट्रेकिंग सोय. खरं तर पर्यटनामुळे बऱ्याच काही गोष्टी साध्य होत असतात. हमारे साथ है हमारा गाइड. आपका नाम? मेरा नाम प्रियांशु. आज कितने किलोमीटर हम चलेंगे? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. और आज का मुक्काम कहाँ होगा? हाँ जी, मुक्काम कहाँ होगा? रुकेंगे का? स्टे खुलारा पे होगा. खुलारा पे. खुलारा कैंप साइड. तो हम चलते हैं. तर आता आपण निघालोय. 7-9 जण आपण आहोत सगळेजण. आणि सर, पहिलाच अनुभव हिमालयातला तुमचा का आधी आलो? हो, नक्कीच त्या सगळ्यासाठी खूप आतुर आहे, उत्सुक आहे. आणि आता सध्या हा कुवारी पासचा ट्रेक तोपर्यंत सगळं निसर्ग सौंदर्याचा आनंद आणि आस्वाद घेण्यासाठी. रात्री पाऊस पण खूप झाला. हा, म्हणजे बदलतं वातावरण आपण या ठिकाणी वेळोवेळी अनुभवतोय. दुपारी काही काळात थोडं गरम होत होतं. रात्रीचा जोरदार पाऊस झाला, त्यात थोड्या गाराही पडल्या होत्या आणि सकाळी येऊन पाहिलं तर आता छान अशा पद्धतीत खिडकी बाहेर पाडलं तर बरोबर सुंदर अशा डोंगर रांगा दिसायला लागल्या आणि ऊन पडलंय आता चांगल्यापैकी. चालतंय. आणि कालही पाऊस तिकडे झाला होता. आता बघूयात आज काय परिस्थिती आहे. आजही तो आनंद आपण घेणार आहोत. 100%. इकडे डॉक्टर आहेत दुसरे जनावरांचे, खास पुण्यावरून आलेले. अहो, मला यांनी बळच आणलंय, पण असं आणल्यावरती असं वाटतं एक नंबर वातावरण आहे सर. एक नंबर म्हणजे असं भारी वाटतंय आता एक नंबर. आणि छान मध्ये ट्रेक होईल असं वाटतंय. बघू आता काय होतंय ते. छान असं वातावरण आहे. बघा ना तिकडे बर्फ चांगला एकच नंबर बर्फ आहे आणि आपली सगळी टीम आता मागून यायला तयार झालेली आहे. हिमालयातील ट्रेक आणि त्यातल्या त्या ट्रेकचा हा पहिला दिवस. या दोन्हींमुळे शरीर किती त्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेतं याचा कस पाहणारा हा पहिला दिवस होता. अगदी पाईन वृक्षाच्या हिरव्यागार जंगलातून जर हा प्रवास सुरू होता तरी अंगाची लाही होत होती. सूर्यदेवाचा चटका यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यानं अंगातून प्रचंड पाणी बाहेर गेलं आणि थोडासा त्रासही होऊ लागला होता.
खरं तर सह्याद्रीमध्ये फिरताना आपल्याला तहान लागते, परंतु हिमालयामध्ये तहानेचे फारशी जाणीव होत नाही. मग आपसुकच पाणी कमी पिलं जातं आणि मग शरीर लगेच प्रतिसाद देऊन वेगवेगळी लक्षणं दिसू लागतात. करता हूँ तो बस इस चीज को याद रखना, ठीक है. सफाई का मेन ध्यान रखेंगे और एक लाइन पे चलेंगे सब, ठीक है. कोई आगे जाने की मत सोचना, क्योंकि पीछे से भी आएंगे, पीछे वाले भी मिल जाएंगे, धीरे धीरे चलेंगे तो एक साथ ग्रुप कनेक्ट हो जाएगा. उसके बाद मजा आएगा, क्योंकि अभी तो थोड़ा वो पीछे रह गए पूरे ना. जो आगे है बस चलो, ठीक है. चले भाई लोगों पीछे, चले भैया, चलो आ जाओ. चलो चलो चलो. तर भैयांनी सांगितलंय आपल्याला कचरा साफ करत जायचं आहे. बीच बीच में जो कचरा है वो साफ करके जाना है. हे स्वच्छता पण होईल थोडीफार, नाही का त्या भागातली. थँक्यू. कचरा साफ करत जायचा. येस सर. आधी सांगून ठेवतो. साधारणतः 9 वाजता सुरू केलेला ट्रेक 11:30 वाजता आम्ही अक्रोड बेट ह्या पहिल्या ठिकाणी पूर्ण केला. तो माउंटेन के पीछे पास आगे कितना किलोमीटर जाता है ये ट्रेन? 180 किलोमीटर. कितना जाता है? 180 किलोमीटर. ठीक है. पास का मतलब दो माउंटेन के पीछे ट्रेन आगे जाता होगा. तो अभी नंदा देवी हुआ हमारी सेंचुरी के अंदर है. यदि अगर हम इसको क्रॉस करते हैं तो फिर कहाँ पहुँचे? बद्रीनाथ जलप्रपात दूसरे डिवीजन के अंदर. ठीक है. दूसरा है लॉर्ड कर्जन ट्रेन. कब आए थे लॉर्ड कर्जन यहाँ पे? हाँ. और उसके बाद तीसरा था मापातच होतं. आपके फ्रेंड आपके मित्र आपके घर वाले क्लियर हो गया. नीचे वालों को मिलाएंगे. तिथे इंडिया हाईट्स या कंपनीच्या बेस कॅम्पजवळ आम्ही पोहोचलो. असं वाटलं की आपण पण बेस कॅम्पवर आलोय की काय, परंतु आमचे मित्र सुभाष कुचिक यांनी सांगितलं की हा मुक्काम आपण स्किप केलेला आहे आणि आपण अजून पुढे जाणार आहोत. मग पुन्हा एकदा मनाची तयारी करून आणि बॅगा खांद्यावर मारून पुन्हा पुढील प्रवासाला सुरुवात केली. हिमालयातील हा प्रवास अजून बर्फ नजरेत जरी आला नव्हता तरी पुढील टप्प्यावर संपेल म्हणून आम्ही पुढे पुढे जात होतो. आता बर्फ दिसेल मग बर्फ दिसेल असंच वाटत होतं, कारण अजून नजरेच्या टप्प्यात कुठेही वर पाहिलं नव्हतं. परंतु जी खडी चढण आहे त्यामुळे हिमालय हा किती त्रासदायक आहे याचा अनुभव येत होता. पण मुक्कामापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, म्हणून थोडीशी आधीमध्ये विश्रांती घेत आम्ही बरोबर दुपारी 3:30 वाजता आमच्या नियोजित बेस कॅम्पला म्हणजे खुलारा या ठिकाणी पोहोचलो. आणि खुलाराला पोहोचण्याच्या आधी आम्हाला पुण्याच्या सायकलिस्ट प्रीती म्हस्के ह्या भेटल्या. त्यांनी सुद्धा सोलो स्टाईलने हा ट्रेक पूर्ण केला होता. त्यांचा सुद्धा अनुभव त्यांनी आमच्याशी शेअर केला. नेहमी सायकलिंग करता तुम्ही, आज डायरेक्ट हिमालयाच्या ह्या रांगांमध्ये दिसता. काय काय केलं आज आणि कसा अनुभव होता?
खूप छान अनुभव होता. अचानक होता, म्हणजे सायकलिंग कमी पडलं म्हणून काहीतरी एक्स्ट्रा करावं. आणि कुमाऊं रिजन पाहून झाली होती सायकलिंगमध्ये. सो गढवाल रिजन ट्रेकिंग यासाठी फेमस आहे. आणि मी लोक सायकलिस्ट म्हणून ओळखत असले तरी पण मी ट्रेकिंगला कंपल्सरी दरवर्षी येते. कोण कोण होतं तुमच्यासोबत आता? नाही, माझं सोलोच बुकिंग होतं, पण तिथे येतात असेच सोलो, कोणी ना कोणी बुक करून असे लोक येतात, तसेच होतं. अरे सो गुड एक्सपिरियन्स. आज पांगरसुला झाला, आता खाली. वातावरण कसं होतं? पाऊस, बर्फ काय? काल रात्री खूप स्नोफॉल झाला म्हणून आमचा पांगरसुला लेट चालू झाला 3:30 वाजता, पण झाला तरी. चलो, थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. त्या ठिकाणी पाहतो तर एकाच वेळी जवळपास 250 ते 300 टेंट लागलेले होते आणि प्रत्येक टेंटमध्ये सरासरी 3 माणसं जरी पकडली तर जवळपास 700 ते 800 व्यक्ती त्या ठिकाणी होत्या. हे पाहून जरा आश्चर्यच वाटलं, कारण इतके लोक हिमालयात येऊन अशा प्रकारचे ट्रेक करतात हे जरा अनाकलनीय होतं. परंतु त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांचे किचन टेंट्स उभारून तसेच सर्व्हिस सेंटर उभारून वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधासुद्धा निर्माण केल्या होत्या. ठिकाणी आले, आम्हाला एक मोठा टेंट देण्यात आला आहे. आमचे कार्यकर्ते सगळे झोपलेत आतमध्ये, दमलेत, 9 किलोमीटर चालून आलेत. आणि खुलाराची ही पहिल्या दिवसाची मुक्काम इथं असणार आहे. उद्या इथून पुढे जाणार आहोत आणि नंतर काय नियोजन आहे ते सुद्धा आपल्याला उद्या सकाळी कळणार आहे कसं जायचं. पण खूप मस्त एरिया आहे. मागं बर्फ पडलेला आपण पाहू शकताय या बाजूला. आणि हे काश्मीरी तर एकदम पार लट्टू झालेत. हां, हिमालयाच्या कुशीत आणि आताच्या गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या काळात अशा प्रकारे सुविधा पुरवणं आणि जिथे चढताना दमछाक होते तिथे या सर्व सुविधा उभ्या करण्यासाठी किती जिकिरीचे काम आहे याबद्दल नक्कीच या सर्वांच्या सेवेला धन्यवाद दिले पाहिजेत. आमच्या गाईडने सांगितल्याप्रमाणे येथे शून्याच्या खाली तापमान जाणार आहे म्हटल्यावर आपल्या शरीराची काय हालत होईल यासाठी मनाची तयारी करत होतो. तिथली थंडी आणि पाण्यात हात घातल्यानंतर हाताची होणारी आकड हे सर्वच पहिल्यांदा अनुभवत होतो आणि हे सगळं पुढील रात्रभर काय होईल याबद्दल विचारसुद्धा करत होतो. नंतर थोडंसं त्या वातावरणाशी समरस होण्यासाठी 20 ते 25 मिनिटं आम्ही त्या परिसरामध्ये फिरून जरा बर्फाचा आनंद घेतला. अंधार पडण्याच्या आत आमच्या सर्वांसाठी 8-9 लोक झोपू शकतील अशा टेंटमध्ये आमची व्यवस्था करण्यात आली होती. नमस्कार, मी रायचंद शिंदे. आपण आलोय हिमालयामध्ये. हिमालयामधला हा नेमका ट्रेक काय आहे, कुठं आलोय हे सगळं मला जाणून घ्यायचंय. पुण्यातले हे सगळे सहकारी आहेत. प्रत्येकाची एक ओळख आपण करून देणार आहोत. आपण जर मागं पाहिलं तर या ठिकाणी हा आपला मुक्कामाचं ठिकाण आहे पहिल्या दिवसाचं. आणि नेमकं काय आपण पाहणार आहोत, स्वतःची ओळख. वेगवेगळ्या प्रोफेशनमधले सगळी लोक आहेत. का आलेत, स्वतःची ओळख असेल आणि काय पाहणार आहेत हे पण सांगणार आहेत. प्रत्येकाला आपण विनंती करूयात. सर, मला तुमचं नाव आणि कुठून आलात? नमस्ते, मी डॉक्टर अमोल पुंडे, जुन्नर, पुणे जिल्ह्यातून आलो आहे आणि कुवारी पास हा ट्रेक करायचा आहे. खरं तर सह्याद्री नेहमी फिरणं होतं, पण हिमालयात फिरणं झालं नव्हतं. त्याच्यामुळे हिमालयाला सुरुवात ह्या ट्रेकपासून करत होतो. आणि येण्याचं मुख्य कारण असं की गेले 2 वर्षापासून त्यासाठी आलेलो आहे का ते जिथेही ट्रेक काढतील ना तिथं फक्त डोळे दाखवून यायचं. त्याच्यामुळे त्यांनी काय आयटनरी लिहून दिली, काय काय करायचंय हे काय मला माहीत नव्हतं. ते म्हणतील तिथं असं आहे. त्याच्यामुळे
निसर्ग अभ्यासक आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक रेमंड नावाचा किडा असतो. प्रत्येक माणसाच्या किडा ह्या अर्थाने चांगल्या अर्थाने तो किडा घ्यायचा आणि तो किड्याचा पालन पोषण जोपासण्यासाठी, आपल्या अंगातली रंग जोपासण्यासाठी, इथला निसर्ग अभ्यासण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी दरवर्षी आम्ही हिमालयात येत असतो. माझ्या मित्रांना घेऊन येत असतो, त्यांना हा निसर्ग कळावा म्हणून घेऊन येत असतो. म्हणून आम्ही सगळेजण पुणे जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले सगळे मराठी मुलं इथं आलेलो आहे कुवारी पास आणि पांगरचुला हा ट्रेक करण्यासाठी. या दोघांमध्ये काय आहे नेमकं? पांगरचुलाला काय पाहणार आहे आणि कुवारी पासला काय? कुवारी पास हा जो काही ट्रेल आहे ना, हा 12,500 ते 13,000 फुटाच्या जवळपास असणारा हा लॉर्ड कर्जननी सोडलेली एक ट्रेल्स आहे. तर प्रचंड फेमस स्नो ट्रेक आहे हा उत्तराखंड जिल्ह्यातला. आणि त्याच्या शेजारी जे डाव्या बाजूचं शिखर दिसतंय पांगरचुला नावाचं, हे 15,000 फुटाचं हाय अल्टिट्यूड पीक्स आहेत. हे दोन्ही एकाच वेळी आहेत, तर त्यामुळे आपण दोन्ही एकाच वेळी करण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार, मी प्रकाश वनवे. मी जुन्नर नगर परिषद म्हणजे शिवजन्मभूमीमध्ये इंजिनियर आहे नगर परिषदमध्ये. आणि खरं तर हा माझा पहिला हिमालयन ट्रेक आहे. मी आधी कधी आलो नव्हतो. सह्याद्री खूप फिरलो आहे, हिमालय फिरायचा होता, त्यासाठी कुवारी पास आणि पांगरचुला करण्यासाठी आलो. धन्यवाद. माझं नाव श्रीकांत जाधव. मी भरपूर ट्रेक केले आहेत. किलिमांजारोनंतर 5 वर्षानंतर गॅप पडला, त्यानंतर मी इथं परत पांगरचुलासाठी ट्रेकसाठी आलेलो आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट राजेश सातपुते. खरं तर याच्यापूर्वी सह्याद्री आणि हिमालयामधले ट्रेक भरपूर झालेत. आता मित्र करतात मागून किडे करतात. ते कोणता किडा होता मग अशी सुरुवात झाली? रेमंड किडा. रेमंड किडा कुठेतरी चावलेला दिसतोय. आम्ही त्यांचा रेमंड किडाच शोधायला आलेलो आहे. नक्की एक्झॅक्ट कुवारी पासच्या कुठल्या जागेत गेलेला आहे तो किडा भेटला का आम्ही तो पूर्ण सबमिट करून येणार आहे आणि त्यानंतर मग पांगरचुला आम्ही करणार आहे. तर हे कशासाठी करायचं? ते एक मनाचा आनंद भेटतो आणि एक स्फूर्ती भेटते, ऊर्जा भेटते आणि त्या ऊर्जेतून तुम्ही जे काम करता ते कामामध्ये तुम्हाला आनंद येतो. ह्यासाठी आम्ही ट्रेकिंग करतो आणि हिमालय छानच आहे, काय त्याच्यात वादच नाही काय. धन्यवाद सर. जय शिवराय. मी शिवाजी प्रभाकर काळे, शिवजन्मभूमी. सध्या बजाज ऑटोमध्ये आहे, तळेगावमध्ये राहिला आहे मी. तर 2016 साली मी सरपासला आलो होतो आणि त्यानंतर 10 वर्षाचा गॅप पडला. सह्याद्री नेहमी फिरत असतो, परंतु आता हा सर्व मित्रांच्या आग्रहाखातर या ठिकाणी आलो आहे. धन्यवाद. माझं नाव राहिले. नमस्ते, मी राधाकृष्ण गायकवाड. मी प्राचार्य आहे ॲग्रिकल्चर कॉलेज नारायणगाव. आणि खरं तर फिरायला का आलो तर आपले सगळे मित्रमंडळी म्हटले जायचे आणि आल्यानंतर मग जे हिमालयाचं जे सौंदर्य आहे, सह्याद्री आणि हिमालयामध्ये जो मूलभूत फरक आहे की आपण सह्याद्रीत बर्फ नाही अनुभवू शकत आणि इथे जे बर्फ अनुभवतो तो एक एकमेवाद्वितीय असा अनुभव होता. आणि तो अनुभव घेण्यासाठी खरं तर मागच्या वर्षी आम्ही व्हॅली ऑफ फ्लावर्स केला आणि यावर्षी उत्तराखंडमधला हा दुसरा ट्रेक करतो. तर एक्साइटिंग म्हणजे नॉट मोर दॅन दिस. तर नक्कीच आपण या ठिकाणी आणि खूप enjoy करणार याच्यातून आहे. माझं नाव सांगायचं राहिलं, मी आणि विचार हा आहे करतो. डॉक्टर तट्टूट गुरांचा डॉक्टर. आणि या ठिकाणी आपण अजून एक मित्र आहे आपल्यासोबत, त्याची ओळख करून घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पार्थ. मी पुसद यवतमाळचा आहे आणि हा माझा हिमालयाचा 3रा ट्रेक आहे. पहिले मी हमता पास आणि युलागंधा केलेला आहे. हा 3रा ट्रेक आहे. तर नक्कीच सगळी पुणेरी महाराष्ट्रीयन मंडळ आहे, त्यामुळे एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय होऊन जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा हर हर महादेव. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मला बोलून नाही दिला, आपण नंतर रेकॉर्ड करू. येस. टेंटमध्ये गेल्यावर हिमालय हाईकच्या आमच्या कंपनीने आम्हाला खाण्यासाठी छोले, राईस आणि रोटी असा लिमिटेड रात्रीचं जेवणाचा आस्वाद देऊन त्यांनी त्या तापमानाचा सहयोग करतील अशा पद्धतीच्या स्लिपिंग बॅगची व्यवस्थासुद्धा केली होती. अनुभवी सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी करून आम्ही झोपून गेलो, कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथून वरती अजून 2-2.5 हजार फुटावर आम्हाला जाऊन कुवारी पास या समिट पॉईंटपर्यंत पोहोचायचं होतं. आतापर्यंत आम्ही बर्फाचा थोडासा आस्वाद घेतला, परंतु तिथून पुढचा दुसऱ्या दिवसाचा सर्व प्रवास हा बर्फातून होणार होता आणि त्याच मार्गावर अधिक पुढे पांगरचुला नावाचा दुसरा ट्रेक पॉईंट होता, असं आम्हाला आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. पांगरचुला ट्रेक कुवारी पार्कपेक्षाही अजून 2000 फूट उंचीवर होता आणि ज्या ठिकाणी रात्री 2 वाजता निघून सबमिशन करणं आवश्यक होतं, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे हा ट्रेक किती अवघड असणार आणि किती शारीरिक कसोटी पाहणारा असणार याचा अंदाज आला होता. याचा विचार करतच आम्ही झोपी गेलो.
आणि अखेर बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026ची सकाळ उजाडली. आता हिमालयातील हा आमचा दुसरा मुक्काम आणि दुसरा दिवस सुरू झाला होता. बरोबर सकाळी 6:30 वाजता जाग आली आणि सर्व सहकाऱ्यांना हळूहळू जागं केलं. सर्व तयारी करून 8:30 वाजता आम्ही कुवारी पास ट्रेकसाठी सुरुवात केली. आमच्याबरोबर केरळमधील काही तरुण मित्रसुद्धा होते की जे त्याच कंपनीबरोबर हा ट्रेक करत होते. परंतु शारीरिक क्षमता कमी असताना आपण फक्त सोशल मीडियाचा वापर करून केलेला प्रवास किती जीवावर बेतणार असू शकतो याचे ते उत्तम उदाहरण होते. आपल्या सखल भागातील व्यक्ती, मग ती केरळ असो की महाराष्ट्र, पहाडी भागातील हिमालय यांच्यामध्ये अत्यंत मूलभूत फरक म्हणजे उंची, आणि उंचीमुळे होणारा श्वसनाचा आणि ऑक्सिजन कमीचा त्रास केरळच्या त्या मित्रांना अगदी पहिल्या बेसपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा अतिशय त्रास झाला. तुलनेने तो आम्हाला कमी झाला, पण पुढील प्रवासही फार सोपा नव्हता. कारण 70 ते 80% प्रवास हा बर्फावरून होणार होता आणि चढणही प्रचंड होती. बर्फावरून घसरणे ही मोठी अडचण होती, कारण आपले शूज, आपल्या स्टिक, आपल्या शरीराचा बॅलन्स हे सह्याद्रीमध्ये करणं तुलनेने सोपं असतं. तिथे घसरण्याची शक्यताही फार कमी ठिकाणी असते. परंतु हिमालयामध्ये एकतर जमीन प्रचंड ओली आणि त्यामधून पाझरणारं पाणी, त्यावर असणारी बर्फाची चादर आणि त्यावर आपण ठेवलेला पाय, आपल्या शरीराच्या वजनाने होणारी घसरण, या सगळ्याचा अनुभव आम्ही पदोपदी घेत होतो. त्यामुळे धरणी मातेला दंडवत घालण्याची नामुष्कीही काहींना आली. पण ठीक आहे, मातीशी जोडण्याचा हा एक प्रकार आहे. असं करत करत झेंडी टॉप या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि आता समेट झाले की काय असं वाटत असतानाच आमचे सहकारी पुढील एका शिखराकडे बोट करून म्हणाले की अजून आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. परत एकदा बॅग पाठीवर घेत कानाचा मप सावरत आम्ही पुढे निघालो. फार जवळ दिसणारा टॉप मात्र जवळपास 700 फुटांचा मोठा उंचीचा पॅच आणि अगदी कुठेही काळा पाषाण न दिसणारा सलग बर्फाचा भाग दिसणारा भाग, यामुळे हा प्रवास अधिक दमविणारा झाला. एक काम करायचं, फिनलचं निर्णय घ्यायला अजित सरांकडे. आम्ही तिथे घेतो, तुम्हाला जेवढं वाटते तिथपर्यंत या. तुम्हाला आम्ही नेलं इथं 10 मिनिटाच्या जास्त थांबायचं नाही, आम्ही जातो पुढं. पण तुम्हाला जिथपर्यंत यायचं तिथपर्यंत लय वाटतं, तिथं बर्फात खेळा, काय करायचं कळा, तुम्हाला लय वाटतं पुढे या. बसा इथं फक्त 10 मिनिटं पाणी थांबलं. गाणं आहे 5 मिनिटं बसा. हां, जाऊ नका, 5 मिनिटं बसा. घ्या काढून थोडं पाणी प्या आणि मध्ये मध्ये पाणी पित चला. पाणी पित चला जायचं दादा. हा, तुला इलेक्ट्रॉन देऊ का? आहे ना, इलेक्ट्रॉन घ्या. हा कोणता स्पॉट आहे? हा झंडी टॉप. झंडी टॉप. हा, 12,000 फुटावर आपण आलोय आणि झंडी टॉप हा स्पॉट आहे. या दोन खिंडीमधून, या दोन दगडांच्या खिंडीमधून आपण इकडं वरती जाणार आहोत. तिकडं 5-10 मिनिटापेक्षा जास्त बसायचं. कुवारी पास समिटकडे जाणारा शेवटचा भाग हा बर्फाच्छादित कमी असला तरी ओलसरपणा आणि पाझरणारे पाणी यामुळे जास्त निसरडा झाला होता. परंतु बॅलन्स करून शेवटी विविध पर्यटकांनी लावलेल्या झेंड्यांवरून हा कुवारीचा समिट पॉईंट आहे असं समजलं. त्या ठिकाणी फोटो काढून आम्ही समिटचा आनंद घेतला. सर्व सहकाऱ्यांचे एकत्रित फोटो घेऊन आमचा ट्रेकचा अतिशय यशस्वी प्रवास सफल झाला होता. आणि मग सर्व मित्रांच्या सहकार्याने हा अविस्मरणीय अनुभव आमच्या डोळ्यांमध्ये साठवून पुन्हा परतीच्या प्रवासाला आम्ही बेस्ट कॅम्पजवळ पोहोचण्यासाठी आम्हाला साधारणतः 1 वाजले होते. नियोजित वेळाप्रमाणे आम्ही पोहोचलो. त्यानंतर जेवणाची व्यवस्था आणि पुन्हा डाळ चावल रोटी याप्रमाणे खाऊन थोडी विश्रांती घेतली आणि त्या ठिकाणी मुक्काम करण्याचं नियोजन होतं. परंतु कुलारा बेस कॅम्पला मुक्काम न करता आम्ही सर्व सहकाऱ्यांनी खाली पुन्हा करची गावामध्ये मुक्काम करण्याचं ठरवलं आणि पुन्हा आमचे सामान घेऊन
आम्ही खाली म्हणजे बेस व्हिलेजकडे जाण्यासाठी निघालो. खरं तर वरून दमून आल्यानंतर पुन्हा खाली जाणं हे जास्तच त्रासदायक होतं. आमच्यातले 5 जण दुसऱ्या दिवशी पांगरचुला ट्रेक करणार होते. आमच्या चौघांची मात्र कॅपॅसिटी नव्हती, म्हणून आम्ही खाली निघालो. अगदी 2.5 तासामध्ये आम्हाला अंधार पडण्याच्या अगोदर बेस कॅम्पला म्हणजे करची गावामध्ये पोहोचणं आवश्यक होतं. अगदी टाईम लावून टार्गेट कंप्लीट करत असताना शारीरिक मानसिक सर्व प्रकारांनी एकमेकांना साथ देत बेस कॅम्पवरील आमचा 1 दिवस आधी मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. या 1 दिवसाच्या पुढे चांगला काहीतरी सदुपयोग करण्याचं नियोजनही सर्वांनी केलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग हरिद्वारमध्ये येऊन अजून काहीतरी करता येईल का याचा विचार करत करत आम्ही झोपी गेलो. हिमालयातील आमचा हा 3रा दिवस होता आणि करचीमधून हरिद्वारकडे आम्ही प्रवास सुरू केला. जवळपास 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास असला तरी 8 ते 10 तास लागणार हे आम्हाला माहीत होतं. मध्ये मध्ये थोडंसं चहा पाणी आणि पोटपूजेसाठी वेळ काढून जवळपास 8 ते 10 तासातच प्रवास करून संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही हरिद्वारमध्ये श्रीकृष्ण आश्रम या ठिकाणी पोहोचलो. हरिद्वारमधील श्रीकृष्ण आश्रम या ठिकाणी मुक्कामाचं नियोजन केलं, ज्या ठिकाणी अतिशय सुंदर आणि भावनिक आणि आध्यात्मिक वातावरणात मुक्काम करण्याचा सुंदर अनुभव महाराज महेंद्रनाथ गिरीजी महाराज यांच्या सहकार्यामुळे घेता आला. महाराजांचे त्या आश्रमातील योगदान अतिशय महत्त्वपूर्ण होते. तेही तेथील सर्व परिस्थितीवरून अनुभवास मिळालं. आम्ही सहकाऱ्यांनी जवळपास 1 तास महाराजांबरोबर आध्यात्मिक विषयावर त्यांच्या जीवन प्रवासावर मनसोक्त गप्पा मारून संध्याकाळी दाल चावल आणि रोटी या उत्तराखंडी जेवणाचं पुन्हा एकदा आस्वाद घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळसाठी राजाजी नॅशनल पार्क या ठिकाणी जंगल सफारीचं सुंदर नियोजन केलं. आमचे मित्र डॉक्टर अमोल पुंडे यांनी ही सगळी जबाबदारी पार पाडली होती. त्या नियोजनामध्ये प्रवासासाठी गाडी आणि सर्व नियोजन करून आमचा हिमालयातील हा 3रा दिवस संपला. उद्याची सकाळ आम्ही करणार होतो एक जंगल सफारी. तर आज इथेच थांबूयात आणि हरिद्वारच्या राजाजी नॅशनल पार्कच्या जंगल सफारीचा थरारसुद्धा आपण पुढच्या भागात अनुभवणार आहोत. आजचा एपिसोड नेमका कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग गुड नाईट, काळजी घ्या आणि भरपूर फिरा, मस्त रहा या संदेशासह आज इथेच थांबूयात. धन्यवाद.